आपल्या बहुजन विकास मोर्चाच्या वतीनं होत असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या पत्रकार बांधवांचं मी संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि सुरुवात करतोय। माजलगाव मध्ये आणि या विधानसभेच्या निवडणुकामध्ये बीड जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघांमध्ये माजलगाव आणि केस हे 2 मतदारसंघ राहिले होते। जी भूमिका होती ती भूमिका कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन आज सर्वांच्या समोर माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष लोकप्रिय रमेशरावजी बाबूराव कोकाटे आडसकर यांना बहुजन विकास मोर्चाचा गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही ज्यांच्या सोबत होतो त्यांच्याबद्दल मला कुठलीही किंवा त्यांच्याबद्दल माझा कसलाही आक्षेप नाही, परंतु त्यांच्या कार्यशैलीमध्ये आणि आमच्या कार्यशैलीमध्ये मतभेद आहेत। समाजाचे काही प्रश्न आहेत, समाजाचे म्हणजे एकट्या बौद्ध समाजाचे, मातंग समाजाचे, चर्मकार समाजाचे नव्हे तर माजलगाव जे प्रश्न आहेत त्या एकूणच विकासाच्या प्रश्नावर अपक्ष उमेदवार आदरणीय भविष्यामध्ये 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कुठलाही समाज हा विकासापासून वंचित राहणार नाही। रमेशराव आडसकर साहेबांनी मला दिल्यामुळे रमेशराव आडसकर साहेबांना मी जाहीरपणे त्यांना कुठल्याही अटीनं एक दिलानं आलेलो आहोत। की रमेशराव आडसकर यांनाच का पाठिंबा? रमेशराव आडसकरांचा पराभव झाल्यानंतर माजलगाव मतदारसंघाबरोबर ठेवलेली बांधिलकी, वेगवेगळ्या 18 पगड जाती लोकाबद्दलचं असलेलं त्यांचं आकर्षण, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि रमेशराव आडसकर साहेबांचा असलेला
जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि मी जाहीर करतोय आणि आम्ही आज सुरुवात केल्याच्या नंतर माजलगाव मतदारसंघ हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आजपासून रमेशरावजी आडसकर यांच्या साठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करतील आणि रमेशराव आडसकरांना निवडून आणतील। या प्रसंगी मी एवढंच सांगेन आता पत्रकारांना, माजलगाव मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत, मी कुठल्याही उमेदवार अगोदर सांगितलं टीका टिप्पणी करणार नाही, परंतु आमचा उमेदवार, आम्ही पाठिंबा दिलेला उमेदवार हे सोनं आहे आणि त्या 24 कॅरेट सोन्याला सुद्धा पत्रकार बांधवांनी ज्या पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्यांची तळमळ आहे, त्या तळमळीला पत्रकार बांधवांनी सुद्धा साथ द्यावी एवढं या प्रसंगी आपल्यासमोर निवेदन करतो। आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला सज्ज आहे। मी कोणाच्या नेतृत्वाखाली नव्हतो साहेब, त्यांच्यासोबत तुम्ही आतापर्यंत काम केलं, त्यांच्याबद्दल तुम्ही म्हणतात आक्षेप नाही, मग नेमकं भूमिका बदलाचं कारण काय? माझा त्यांच्यावर माझा त्यांच्यावर कसला आक्षेप याच्यासाठी नाही, जर कुणावरती राजकारणामध्ये टीका टिप्पणी करून शांत राहा तुम्ही, कुणावरती टीका टिप्पणी करून किंवा कुणावरला नाव ठेवून माणूस मोठा होत नसतो किंवा कोणा माणसाबद्दल टीका टिप्पणी करून मला काही ते राजकारण करायचं नाही, कोणाच्या टीका टिप्पणीचं राजकारण करायचं नाही। मी सांगितलं की दादांना संधी दिली, 5 वर्ष दादांनी काम केलं, परंतु त्या 5 वर्षामध्ये आमच्या अपेक्षित त्यांचे काम झाले नाही किंवा गोरगरीब माणसाचे काम झाले नाही, समाजाचं काम झालं नाही। एकूणच मी सोसायटीचं बोलतो, मी कोणा एका समाजाचं बोलत नाही, सोसायटी मीन्स लोकांचं, जनतेचं काम बद्दल त्यांनी योजना आणल्या असतील, पण त्या योजना विकास भिमुख असणाऱ्या योजना लोकांपर्यंत गेल्या नाही आणि त्याचं ज्या पद्धतीनं लोकांना लाभ व्हायला पाहिजे होता तो लाभ झाला नाही आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये माजलगावच्या रस्त्याच्या बाबतीत मी बोललो, टकाटकच झालेला होता, पण बाकीचे जे काही विषय आहेत ते बरोबर टकाटक बरोबर टक्के मी झालेले आहेत। त्यामुळे एवढंच म्हणायचं की रमेशराव आडसकर कडे विजन आहे, एक नजरिया आहे कामाचा, या नजरियाला पाहून आणि त्यांच्या विचाराला पाहून मी त्यांच्यासोबत आम्ही मी कुणाच्या विरोधात धडकणार नाही, परंतु मी माझा पिंड सोडत नाही। तुमची ओळख ही धडकी पडली विरोधावर ज्या वेळेला त्याच्यामध्ये माझी तोड धरणार बीड जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी आपण महावीरच्या
हे खुर्च्या जर तिथल्या पांढरंगजी 4-5 जण आहेत. खुर्च्या द्या रे, खुर्च्या द्या. नाही बालासाहेब तुम्ही इथे धडणार का म्हणून विरोधकांवर महायुतीला 4 ठिकाणी आपण पाठिंबा देत आहे. तो माझा विषय आहे. महायुतीला द्यायचा, महाविकास आघाडीला द्यायचा किंवा पक्षाला द्यायचा हा माझा विषय आहे. बरोबर आहे का? यस. त्यामुळं जिथं जिथं मला महायुतीचे उमेदवार सक्षम वाटले, लोकभिमुख वाटले, लोकप्रिय वाटले, तिथं तिथे त्यांना मी पाठिंबा दिलेला. जिथं मला वाटलं की अपक्ष महायुती आणि महाविकास त्यांच्यापेक्षा सक्षम आहेत म्हणून मी आडसकर साहेबांना पाठिंबा दिलेला. माजलगाव विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामं झाले विद्यमान आमदार जी त्यामध्ये टक्केवारीचा आरोप होतोय, सगळे गुण होतोय. हा आरोप जे आहे टक्केवारीचा तुमच्या पुढे या उद्याच्या रणसंग्राम आरोप होणार का नाही? मला शांत राहणार. मी फक्त एकच म्हणणार आहे की विकास थांबलेला आहे. तो विकास पुढे घेऊन जायचा असेल तर रमेशराव आडसकर साहेबांना निवडून द्या ही भूमिका घेऊन मी पुढे जाणार. समजा विजय अपक्ष उमेदवाराचा झाला तर अपक्ष उमेदवार कोणाची बाजू घेणार आहे असं काही स्पष्ट करा. कुठं विजय झाला आमदार ते जनतेची बाजू घेणार आहे. नाही कोणत्या पक्षात बाजू घेणार नाही ते कोणा पक्षाची बाजू मतदारसंघाच्या जनतेची बाजू घेणार आहे आणि ते माजलगाव जनतेच्या पाठीशी उभं राहणार आहे. आणि पत्र कुणाचीच बाजू घेणार नाही हे मी जाहीरपणे सांगतो. त्यांच्याकडून माझी चर्चा झालेली आहे. हे त्यांनी सांगितलंय की जी माजलगावची जनता सांगेल तेच मी काम करेन, मी दुसरं काम करणार नाही. आजपासून काढून टाकतील कारण मी महायुतीचा एक घटक होतो. फोटो टाकले तसं त्यांनी टाकला असेल आणि फोटोचा वापर केला, गैरवापर केला तर लोकांना मी तुमच्या समोर येऊन सांगतोय की माझा पाठिंबा कोण्या महायुतीला नाही, माजलगाव मतदारसंघामध्ये यांना माझा पाठिंबा आहे. मी आपल्या समोर येऊन सांगतो. साहेब 2 दिवसापूर्वी आपल्या पुतण्यांनी मोठा मेळावा घेऊन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. ते मला माहिती आणि ते काहीच मला माहिती नाही. काका पुतण्याचा संघर्ष राज्याप्रमाणे सुरू झाला असं म्हणायचं नाही असं काही नाही. काही एका सभेमध्ये तुम्ही म्हणले होते की त्यांना निर्णय घेऊ द्या मग माझा निर्णय घेतो. हो. निर्णय घेतला मी माझा निर्णय घेतला त्यांना मी म्हटलं होतं काका पुतण्याने निर्णय घेऊ द्या. मी बोललो होतो, जनतेही त्यांच्या समोर बोललो होतो, तुम्ही तुमचा दोघांचा ठरवा, तुमचा निर्णय तुम्ही घ्या, मग मी माझा निर्णय घेईन. आणि मी आज माझा निर्णय घेतलेला आहे. आणखी काका आवाज येते का? आडसकर साहेबांना 2 मिनिटं बोलून द्या ना. पाठिंब्याबद्दल आभार मानतील किंवा नंतर आमच्या वतीने आभार होईल. पण ते त्यांच्या मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबुरावजी फुलफरे साहेब यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो. गेल्या 27 वर्षाच्या राजकारणामध्ये एक वेळेस विधानसभा, एक वेळेस लोकसभा आणि 3 वेळेस जिल्हा परिषदचा मेंबर म्हणून, जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि ह्या कामाच्या माध्यमातून या 27 वर्षाच्या राजकारणामधून
मागच्या वेळेस मी अल्पशा मतानं जरी पराभूत झालो तरी ह्या मतदारसंघाची माळ मी या ठिकाणी सोडलेली नाही आणि आपल्या सगळ्या लहान मोठ्या कामामध्ये मी या ठिकाणी आपल्या सोबत राहिलेलो आहे. वेगवेगळ्या आंदोलनामध्ये या ठिकाणी आम्ही सोबत राहिलो आणि प्रत्येक वेळेमध्ये माजलगाव मतदार तालुक्यातील शहरातील एक अतिशय चांगला पायंडा या ठिकाणी आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं. त्याच नेत्यांच्या सभेत आदरणीय तोडफोडे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवल्यानंतर त्यांनी मला या 5 वर्षामध्ये मी जरी पराभूत झालो असलो तरी त्यांनी मला एक नैतिक बळ या ठिकाणी लढण्यासाठी पाठीमागच्या 5 वर्षामध्ये दिलेलं आहे. आपण सर्व पत्रकार बंधूंनी सुद्धा या ठिकाणी मला बळ दिलेलं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये साहेबांनी जो पाठिंबा दिला या ठिकाणी माजी आमदार राधाकिशन अण्णा यांनी मला पाठिंबा दिला, या ठिकाणी माजी आमदार मोहनराव काका सोळंकी यांनी पाठिंबा दिला, या ठिकाणी मला मुंबई मार्केट कमिटीचे अध्यक्ष आशुतोष जगताप साहेब यांनी सुद्धा पाठिंबा दिला. अजून बरेच व्यक्ती आहेत की बरेच नेते कार्यकर्ते आहेत यांनी सुद्धा मला या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी या सर्व नेत्यांच्या साक्षीनं या सर्व नेत्यांच्या बरोबर या ठिकाणी राहून मी काम करेन. परत एकदा आपण सर्व कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो, सर्व पत्रकार बंधूंचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही जो हा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे त्या लढ्याला येणाऱ्या 20 तारखेच्या मतदान रूपी आपण आशीर्वाद द्यावे. पुढचे 5 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणून किंवा अपक्ष आमदार म्हणून पुढचे 5 वर्ष मी या ठिकाणी काम करीन. या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी काम करणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सर्वांना एक विनंती आहे पत्रकारांना, मी अगोदर सांगितलंय इथं आपल्या स्नेहभोजन म्हणजे आम्ही तुमच्या आपल्या आडसकर साहेब थांबते का नाही मला माहीत नाही, त्यांना कामं असतील, पण मी आपल्यासोबत स्नेहभोजन करणार आहे आणि आपणही स्नेहभोजन केल्याशिवाय इथून जायचं नाही एवढीच आपल्याला कळकळीची विनंती आहे. आणि शेवटचं एक सांगतो, आज माझ्या पाठिंब्यानंतर आजपासून इतके पाठिंबे सुरू होतील की माजलगावमध्ये अक्षरशः माजलगाव मतदारसंघामध्ये लोक वेडे होऊन जातील. काही लोक की एवढे पाठिंबे कसं काय येत आहेत. सकाळी 3-4 लोक महत्वाचे माझ्याकडे आले होते की तुम्ही आडसकर साहेबांना पाठिंबा देणार आहात तर आमचाही आडसकर साहेबांना पाठिंबा राहील. आता असा सिलसिला जोरदार आजपासून सुरू होईल असं मला वाटते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर्व.